हा ड्युटी करून आला, श्रृंगार करून बसणारी असावी, अशी ती असावी. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ग्रंथाचा आधार जो घेतलेला आहे आणि आचरण महत्वाचं आहे आणि आधार घेऊन आचरण ज्याचं व्यवस्थित आहे त्यानं सगळ्यांना सांगावं, ज्ञान घ्यावं आणि ज्ञान द्यावं. दुसरा काही भाग नाही आहे त्याच्यात. गणन चांद्र वर्षाचे 10 दिन न्यून साचे योजने 2 गतीचे मिळावे प्रयोजन. या ठिकाणी सांगितलंय प्रयोजन असतं. आपल्याला कुठलाही कार्यक्रम करायचा तर बिचाऱ्याने प्रयोजन केलं असेल ना. इतके लोक बोलवायचे साधी गोष्ट आहे का? आहे का नाही? सगळे कोण कुठून आले, मुंबईहून आले, साताऱ्याहून आले, सोलापूरहून आले, नाशिकहून आले, वाशिमहून आले, मुंबईहून आले, जळगाववरून आले, सगळीकडून आले. त्यांची व्यवस्था व्हायला पाहिजे. नाशिक सगळ्यांची व्यवस्था करण्यासाठी हे प्रयोजन म्हटलेलं आहे. आणि हे प्रयोजन याने जसं वर्षाचं प्रयोजन आहे, 3 वर्षाचं प्रयोजन आहे, 1 महिना कुठं आहे त्याला म्हणतात मलमास चांद्रवत. 3 वर्षा माझी 1 महिना तरी अधिक मलमास मध्ये लोक दुष्काळ माझी 13वा. कधी कधी आपण बोलता बोलता म्हणत नाही काय दुष्काळ आला हो, 13वा महिना आधीच तर माझं 12 महिन्यात आहे की नाही. हा 13वा महिना निघणं मुश्किल असतं. ते म्हणतात लोक अमंगला धोंडे मास, याला धोंडे मास म्हणलेला आहे, मलमास म्हणलेला आहे. महिमा आता याचा खास पुरुषोत्तम स्वामीसन प्राधान्य लाभले त्याते. त्यानं तो रडत गेला होता, देवा अरे सगळे लोक 12ही महिने अगदी मजा मारतात रे, चैत्र महिन्यापासून पाडव्यापासून ते पार शेवटी फाल्गुन पर्यंत, पण मला कुणीच विचारत नाही. ते म्हणत काही काळजी नको करू, जिसका कोई नाही उसका खुदा है यार. आपण म्हणतो ना तसं मलमासाचा कोणीतरी स्वामी आहे आणि तो म्हणजे पुरुषोत्तम मास. अमंगल धोंडे मास महिमा त्याचा खातर पुरुषोत्तम स्वामीचा प्राधान्य दिले म्हणून त्याला एक अधिकार देऊन टाकला. पुराणामध्ये कथा अधिक मासाची व्यथा शांत चित्ते हो सर्वदान परिसावी ध्याना माझी. बरं का तुम्हाला सांगितलंय रे, लेखकाने सांगितलं की थोडं शांत चित्तानं ऐकायचं. भूक लागली असेल तर तिला सांगायचं थोडा वेळ थांब बाई, कथा होऊ दे. पुराणामधली कथा अधिक मासाची व्यथा शांत चित्त हो सर्वदान परिसावी ध्याना माझी. अधिक मासाची हिन धोंड मालिन मलिन उदोन मग मंगलासी वर्जमान क्लेश वासाची हृदय वास. या ठिकाणी या महिन्यामध्ये काय करायचं, मंगल कार्य करायचं नाही. बरं काय काय करायचं, आम्ही पाठवत ते म्हणे काय करायचं काय करायचं. मी म्हणलं महिन्यामध्ये एक दान करायचं. अरे दानाला जास्त पुण्य आहे, अन्नदानाला पुण्य आहे, तीर्थ स्नानाला पुण्य आहे की नाही. आपण तीर्थ स्नानाला जरी नाही गेलो तर गंगेच्या म्हणायचे व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सांगितलं एवढं जरी म्हणलं तर सगळ्या तीर्थाचं स्नान होतंय. बरं का. अधिक मासाची धोंड मलिन उदयन मंगलासी वर्जमान क्लेश मासाची क्लेश, कुठलाही राग लोभ क्रोध मोह मत्सर ईर्ष्या द्वेष याचा त्याग करायचं सांगितलेलं आहे. कैसा देवादिदे जन्म जगत तिरस्कारे मला शरण जावे विष्णुदेवान उद्धार करावा माझा. ते म्हणे हा माझा 13वा महिना असा काय आहे म्हणे, माझा उद्धार कसा होणार आहे, कोणीच मला विचारत नाहीये. घरात एखाद्या व्यक्तीला जर विचारत नसते ना, अरे तू जेवलास का बुवा, बाई देऊ का, काय